पत्रकार परिषदेमध्ये आपण गंभीर आरोप केलेले जी निवडणूक झाली त्याबद्दल काय सांगा? महापालिकेमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांचे जे अर्ज होते ते अर्ज काही नागरिकांचे अर्ज उमेदवारांचे अर्ज ते अवैधरित्या होते आणि ते अर्ज आम्ही छाननी केले असता ते आमच्याकडं त्याचे सर्व पुरावे आहे. ते अर्ज उद्या निवडणूक आयोगाला आम्ही कोर्टामध्ये ते सादर करणार आहे. त्यामुळे ह्यो आमचा फायनल डिसिजन राहणार आहे संघटनेच्या वतीने. काय आक्षेप वाटतो तुम्हाला या निवडणूक काय नेमकं त्या जे नामनिर्देशक अर्ज आहे त्या अर्जामध्ये बऱ्याच अशा काही क्विऱ्या आहे की त्या तुम्हाला आता दिलेल्या पण आहे. काय क्युरी आहे त्यामध्ये काही ॲफिडेविट जे बॉन्ड्स जोडलेले आहे त्यामध्ये पण मोठा तफावत आहे आणि जे रकमा टाकलेल्या आहे त्या रकमांमध्ये पण मोठा तफावत आहे. म्हणजे 2024चा आणि 25चा सेम त्यांचा जो निधी आहे त्या ॲफिडेविटमध्ये ते उत्पन्नामध्ये तर तो सेमच आलेला आहे. तर मग एका वर्षामध्ये त्यांचं उत्पन्न सारखंच कसं अशा पद्धतीचे आमचे बरेच काही आरोप आहे ते आम्ही कोर्टामध्ये सादर करून काय मागण्या राहतात तुमच्या? आता काय आहे हेच जे उमेदवार निवडून आलेले आहे त्यांची जे निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी आमची पहिली मागणी राहणार. गैनीनाथ वाघ संपर्क परिषदेत तुम्ही उमेदवारांनी गंभीर आरोप केलेले आहेत. त्या उमेदवारांच्या अर्जांमध्ये नेमक्या त्रुटी काय आढळल्या आहेत? कशा पद्धतीने त्रुटी असताना पण त्यांचे अर्ज या ठिकाणी वैध ठरवण्यात आले, काय सांगता? आम्ही आपल्याला दस्तऐवज दाखवले त्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहेत. एका जो उमेदवार आहे त्याच्या अर्जामध्ये निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांची स्वाक्षरी नाही, तरीसुद्धा तो अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे आणि त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. निवडणूक ते लढलेले आहेत. त्यानंतर 2-3 जे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये अशी तफावत दिसते की त्यांचं जे इन्कम जे नमूद केलं पाहिजे ते इन्कम नमूद करताना पहिल्या पेजवर नमूद करताना वेगळं फिगर आहे, दुसऱ्या पेजवर नमूद करताना वेगळं फिगर आहे, अशी तफावत दिसते. त्यानंतर त्यांनी जे शपथपत्र दिलेत, समजा एखादा उमेदवार 2 प्रभागामधनं जर उमेदवारी अर्ज भरत असेल तर त्याला सेपरेट असं ॲफिडेविट जोडावं लागतं. परंतु जेव्हा आम्ही हे अर्ज बघितलेत तेव्हा आमच्या अशा निदर्शनास आलं आहे की एकच शपथपत्र जर एका उमेदवाराने 2 अर्ज भरले असतील तर एक शपथपत्र सगळ्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि असे समजा जे गैरसत्ताधारी जे उमेदवार असतील त्यांनी जर तसं केलं तर त्यांचे काही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. म्हणजे यामध्ये नेमका क्रायटेरिया सत्ताधारी पक्षांसाठी वेगळा आणि जे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार नाहीत त्यांच्यासाठी वेगळा अशी तफावत आम्हाला यामध्ये दिसते. विरोधातल्या उमेदवारांनी 2 शपथपत्र दिले का? विरोधातल्या उमेदवार जे उमेदवार त्यांनी स्वतंत्र शपथपत्र दिले? त्यांनी स्वतंत्र शपथपत्र दिलेले आहेत. यांना आणि त्याच्यामध्ये अशी तफावत दिसते की जो प्रभाग क्रमांक टाकतो आपण, समजा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 2क मधून भरला असेल तर शपथपत्रामध्ये तो 2D किंवा 3 असं दिसतंय. जर समजा एखादा उमेदवार शपथपत्र देताना एखादा प्रभाग क्रमांकमधनं जर निवडणूक लढत असेल तर तोच प्रभाग क्रमांक तुमच्या शपथपत्रामध्ये नमूद पाहिजे, पण तसं तिथं झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही महानगरपालिकेला मागणी केली होती, परंतु तसं लेटर दिलं होतं, परंतु आम्हाला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही रीतसर न्यायालयात दाद मागणार आहोत आणि ही उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन दाखल करून आम्ही दाद मागणार आहोत पुरावे सादर करणार आणि हे सगळे पुरावे आम्ही न्यायालयामध्ये सादर करणार आहोत. आमची मागणी अशी आहे की ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही बेकायदेशीरित्या पार पाडण्यात आलेली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाने इंटरफेअर करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहे. पण ज्यावेळेस हे फॉर्म वगैरे भरले जातात त्या ठिकाणी अधिकारी देखील बसवले जातात. हो साहेब, तेच आम्हाला म्हणायचं आहे की जेव्हा हा फॉर्म भरला केली नाही असं वाटतं का? हो साहेब, तोच विषय. जेव्हा फॉर्म भरला जातो तेव्हा तुम्हाला पडताळणी करून एक दिवस ठरवला जातो की त्या दिवशी तो तुमची क्युरी जी आहे तुम्हाला सांगितली जाते किंवा पडताळणी नंतर तो अर्ज फायनल केला जातो आणि पडताळणीमध्ये त्रुटी असेल तर तो अर्ज बाद केला जातो. अशी आपली प्रक्रिया आहे. परंतु ह्या प्रक्रियेमध्ये ज्या निवडणूक आयोगाच्या जे अधिकारी असतील त्यांनी विशेषतः सत्ताधारी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना शिथिलता दिलेली आहे. ते आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि ते डॉक्युमेंट्स आम्ही आपल्यासमोर पुराव्यानिशी साबित केलेले आहेत, दाखवलेले आहेत तुम्हाला.
पाऊस करायचा अवैध झाला असेल ना तो हा अवैध झाल्यामुळे